मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोना के इस नमस्कार. कालखंड में पूरी दुनिया अनेक परिवर्तनों के दौर से कोरोनाच्या या गुजर काळात रही है. संपूर्ण आज जग दो गज अनेक की बदल दूरी अनुभवत आहे. एक अनिवार्य जरूरत बन गई है. आज सार्वजनिक इसी जीवनात संकट वावरताना काल में परस्परांपासून परिवार के 2 मीटर सदस्यों अंतर को राखणं आपस ही में काळाची जोड़ने गरज झाली आहे. और करीब लाने त्याच का वेळी काम भी किया. या कोरोना काळानं लेकिन इतने कुटुंबातल्या लंबे सदस्यांना समय तक एकमेकांच्या एक जवळ साथ आणण्याचं रहना, काम सुद्धा कैसे केलं आहे. रहना, मात्र समय इतका कैसे दीर्घकाळ बिताना, एकत्र राहायचं, हर पल खुशी कसं राहायचं, भरी कैसे हो, वेळ कसा घालवायचा, कई परिवारों को दिक्कतें आई. प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवता जो येईल, हमारी परंपराएं तर अनेक कुटुंबांना जो परिवार में वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. सरिता के आणि रूप त्याचं में कारण चलती होतं उसकी आमच्या ज्या कमी पूर्वापार महसूस परंपरा आहेत त्या प्रत्येक कुटुंबात संस्कार म्हणून चालत आलेल्या आहेत, जहाँ से ये सब पण आता त्यांची कुठेतरी उणीव भासत आहे. और इसके कारण असं वाटतंय की अशी अनेक कुटुंब आहेत जिथे यापैकी काही उरलेलं नाही बिताना आणि त्या अभावामुळे संकटाचा हा काळ व्यतीत करणं एक महत्वपूर्ण बात क्या या काही कुटुंबांना थोडं कठीण जात आहे. कोई बुजुर्ग बड़े व्यक्ति आणि त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती? प्रत्येक कुटुंबात कोणी ना कोणी वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती गोष्टी सांगत असत जरूर एहसास आणि घराला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देत असत. विधाएं बनाई थी वो आज आपल्याला या काळात याची जाणीव निश्चितच झाली असेल और जब की आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होत्या त्या आजही किती महत्त्वाच्या आहेत ही एक विधा आणि आपण त्या प्रथा पाळणार नसू तर त्यांची किती उणीव भासते. स्टोरी टेलिंग अशीच एक प्रथा, जसं मी सांगितलं, ती म्हणजे गोष्टी सांगण्याची कला, स्टोरी टेलिंग. मानव सभ्यता मित्र हो, मानवी संस्कृती इतकाच कथा कहाण्यांचा इतिहास जुना आहे. लोगों के रचनात्मक व्हेअर देर इज सोल देर इज अ स्टोरी. संवेदनशील पक्ष को सामने गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, करना हो. व्यक्त होते. कोई माँ अपने छोटे बच्चों को गोष्टीची खरी ताकद अनुभवायची असेल खाना खिलाने के लिए तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते ना, तेव्हा निरीक्षण करा. परिव्राजक के रूप में रहा. मी आयुष्यात दीर्घकाळ एक परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. नए लोग नए भटकंती करणं हेच माझं आयुष्य होतं. परिवारों में जाता था रोज नवं गाव, नवी माणसं, नवी कुटुंब. और कभी कभी पण जेव्हा मी या कुटुंबांसोबत राहत असे तेव्हा मी तिथल्या बालकांसोबत गप्पा मारत असे बच्चे मुझे कहते थे आणि कधी कधी त्या बालकांना सांगत असे, कहानी नहीं चला हम चुटकुला. आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू. और मुझे त्यांची वो उत्तरं यही ऐकून मला आश्चर्य वाटे. कि अंकल आप हमें चुटकुला मुलं मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, से आम्ही विनोद सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा विनोद सांगण्याचाच आग्रह करत असत. माहित हो गई. म्हणजे गोष्ट हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता भारत में आणि त्यांचं अवघं आयुष्य फक्त अशा विनोदांनी समृद्ध झालं होतं. किस्सा गोई की मित्र हो, एक समृद्ध भारताला गोष्ट सांगण्याची गर्व है. किंवा किस्से सांगण्याची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. हितोपदेश आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत जहाँ कहानियों जिथे हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा चालत आली आहे, ताकि जिथे विवेक आणि बुद्धिमत्ता यांचं महत्त्व सहजपणे पटवून देण्यासाठी आमच्या गोष्टींमध्ये पशुपक्षी आणि पर्यांचं काल्पनिक विश्व रचलं गेलं आहे. कहानियां कहने की प्राचीन पद्धति है. आमच्याकडे इसमें कथा सांगण्याची परंपरा सुद्धा पूर्वापार चालत आली आहे. हमारे यहाँ तरह धार्मिक गोष्टी सांगण्याची ही प्राचीन पद्धत आहे. यात कथा कालक्षेवम सुद्धा समाविष्ट आहे. सुनाने की आमच्याकडे वेगवेगळ्या लोककथा सुद्धा प्रचलित आहेत. इसे तामिळनाडू आणि केरळमध्ये अतिशय रंजक पद्धतीनं गोष्ट सांगितली जाते. संगीत का या पद्धतीला आकर्षक विल्लूपाट सामंजस्य होता. असं म्हटलं जातं. भारत में गोष्ट आणि संगीत यांचा सुंदर मेळ या पद्धतीत अनुभवायला मिळतो. इन दिनों साइंस भारतात और साइंस फिक्शन से कठपुतळी ही सुद्धा पारंपरिक कला आहे. कहानी कहने की विधा अलीकडच्या काळात लोकप्रिय हो. विज्ञान आणि विज्ञानावर आधारित काल्पनिक तसंच इतर कथा सांगण्याच्या पद्धती किस्सा लोकप्रिय गोई होत की आहेत. कला को आगे बढ़ाने के लिए मी नेहमी पाहतो सराहनीय की पहल अनेक लोक किस्से सांगण्याची कला लोकप्रिय करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहेत. जैसी वेबसाइट के बारे में जानकारी मिली. जिसे gathasstory.in यासारख्या काही संकेतस्थळांबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली जिथे इतरांसोबत अमर व्यास यांच्या कथाही उपलब्ध आहेत. विदेशों में चले गए. अमर व्यास हे IIM अहमदाबाद इथून MBA पूर्ण करून परदेशी निघून गेले होते, पण काही काळानं ते भारतात परत आले. इस प्रकार ते सध्या बंगळुरू इथं राहतात आणि वेळात वेळ काढून अशा प्रकारचं गोष्टींशी संबंधित कौतुकास्पद कार्य करत आहेत. प्रचलित कर रहे हैं. या व्यतिरिक्त सुद्धा असे अनेक प्रयत्न सुरू आहेत पांडे जे ग्रामीण भारतातल्या कथा लोकप्रिय करत आहेत. मराठी वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्यासारखे अनेक जण मराठी भाषेत सुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हमारी संस्कृति से जुड़ी चेन्नईच्या श्री विद्या आणि राघवन सुद्धा
आपल्या संस्कृतीशी निगडीत कथांचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यग्र आहेत. नाम की दो त्याचबरोबर वेबसाइट भी कथालय इस क्षेत्र आणि द में इंडियन स्टोरी टेलिंग नेटवर्क ही 2 संकेतस्थळं सुद्धा या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. कथालय.org में कहानियों को गीता रामानुजन यांनी कथालय.org मध्ये कथा संकलित केल्या आहेत. अलग अलग शहरों तर द इंडियन स्टोरी टेलिंग नेटवर्कच्या माध्यमातून जा रहा है, वेगवेगळ्या शहरांमधल्या कथाकारांचं एक जाळं तयार केलं जात आहे. जो बापू से जुड़ी कहानियों को लेकर बहुत बंगळुरूमध्ये विक्रम श्रीधर नावाचे एक गृहस्थ आहेत काम कर रहे हो. जे बापूंशी संबंधित कथा उत्कृष्ट पद्धतीनं सादर करतात. सोशल मीडिया या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक या क्षेत्रात काम करत असतील. आपण समाज माध्यमांवर त्यांच्या बाबतच्या माहितीची देवाणघेवाण अवश्य करा. अन्य सदस्य जुड़े हैं. आज बंगळुरू स्टोरी टेलिंग सोसायटीच्या भगिनी अपर्णा अथरेय जानते हैं आणि इतर सदस्य सुद्धा आपल्या सोबत आहेत. चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया. कैसे हैं आप? मैं ठीक हूँ. आप कैसे हैं अपर्णा जी? बिल्कुल बढ़िया सर जी. सबसे पहले मैं बैंगलोर स्टोरी टेलिंग सोसाइटी की ओर से धन्यवाद देना चाहती हूँ कि आपने हमारे जैसे कलाकारों को इस मंच पे बुलाया है और बात कर रहे हैं. और मैंने सुना है कि आज तो शायद आपकी पूरी टीम भी आपके साथ बैठी हुई है. जी जी बिल्कुल बिल्कुल सर. तो अच्छा होगा कि आपकी टीम का परिचय करवा दें ताकि मन की बात के जो श्रोता है उनको परिचय हो जाए कि आप लोग कैसा बड़ा अभियान चला रहे हैं. सर मैं अपर्णा अत्रेया हूँ. मैं 2 बच्चों की माँ हूँ, एक भारतीय वायुसेना के अफसर की बीवी हूँ और एक पैशनेट स्टोरी टेलर हूँ सर. स्टोरी टेलिंग की शुरुआत 15 साल पहले हुई थी जब मैं सॉफ्टवेयर इंडस्ट्री में काम कर रही थी. तब मैं CSR प्रोजेक्ट्स में वॉलंटरी काम करने के लिए जब गई थी तब हजारों बच्चों को कहानियों की माध्यम से शिक्षा देने के मौका मिला. और ये कहानी जो मैं बता रही थी वो अपनी दादी माँ से सुनी थी. लेकिन जब कहानी सुनने वक्त मैं जो खुशी उन बच्चों में देखा, मैं क्या बोलूँ आपको, कितनी मुस्कुराहट थी, कितनी खुशी थी. तो उसी समय मैंने तय किया कि स्टोरी टेलिंग मेरे जीवन का एक लक्ष्य होगा सर. आपकी टीम में और कौन है वहाँ? मेरे साथ हैं शैलजा संपत. नमस्कार सर. नमस्ते जी. मैं शैलजा संपत बात कर रही हूँ. मैं तो पहले टीचर थी, उसके बाद जब मेरे बच्चे बड़े हुए तब मैंने थिएटर में काम शुरू किया और फाइनली कहानियों को सुनाने में सबसे ज्यादा संतृप्त मिला. धन्यवाद. मेरे साथ सौम्या है. नमस्कार सर. नमस्ते जी. मैं हूँ सौम्या श्रीनिवासन. मैं एक साइकोलॉजिस्ट हूँ. मैं जो काम करती हूँ बच्चों और बड़े लोगों के साथ, उसमें मैं कहानियों के द्वारा मनुष्य के नव रसाओं को जगाने में कोशिश करती हूँ और उसके साथ चर्चे भी करती हूँ. ये मेरी लक्ष्य है, हीलिंग एंड ट्रांसफॉर्मेटिव स्टोरी टेलिंग. नमस्ते सर. नमस्ते जी. मेरा नाम अपर्णा जयशंकर है. वैसे तो मेरे सौभाग्य है कि मैं अपनी नाना नानी और दादी के साथ इस देश के विभिन्न भागों में पली हूँ, इसीलिए रामायण, पुराणों और गीता की कहानियाँ मुझे विरासत में हर रात को मिलती थी. और बैंगलोर स्टोरी टेलिंग सोसाइटी जैसी संस्था है तो मुझे तो स्टोरी टेलर बनना ही था. मेरे साथ मेरे साथी लावण्या प्रसाद है. लावण्या जी नमस्ते. नमस्ते सर. आई एम एन इलेक्ट्रिकल इंजीनियर turned professional storyteller. Sir, I grew up listening to stories from my grandfather. I work with senior citizens in my special project called Roots, where I help them document their life stories for their families. लावण्या जी आपको बहुत बधाई. और जैसा आपने कहा, मैंने भी एक बार मन की बात में सबको कहा था कि आप परिवार में अपने दादा दादी नाना नानी है तो उनसे उनके बचपन की कहानियाँ पूछिए और उसको टैप कर लीजिए, रिकॉर्ड कर लीजिए, बहुत काम आएगा, ये मैंने कहा था. लेकिन मुझे अच्छा लगा कि एक तो आप सबने जो परिचय दिया अपना, उसमें भी आपकी कला, आपकी कम्युनिकेशन स्किल और बहुत ही कम शब्दों में बहुत ही बढ़िया ढंग से आपने अपना परिचय करवाया, इसलिए भी मैं आपको बधाई देता हूँ. Thank you sir, thank you. अब जो हमारे श्रोता लोग हैं मन की बात के, उनका भी मन करता होगा कहानी सुनने का. क्या मैं आपको रिक्वेस्ट कर सकता हूँ, एक तो कहानी सुनाएं आप लोग? जी बिल्कुल, ये तो हमारा सौभाग्य है जी. चलिए चलिए सुनते हैं कहानी एक राजा की. राजा का नाम था कृष्णदेवराय और राज्य का नाम था विजयनगर. अब राजा हमारे थे तो बड़े गुणवान. अगर उनमें कोई खोट बतानी ही था तो वो था उनका अधिक प्रेम अपने मंत्री तेनालीरामा की ओर और दूसरा भोजन की ओर.
राजा जी हर दिन दोपहर के भोजन के लिए बड़े आस से बैठते थे कि आज कुछ अच्छा बना होगा, और हर दिन उनके बावर्ची उन्हें वही बेजान सब्जियां खिलाते थे। तुरई, लौकी, कद्दू, टिंडा, उफ। ऐसे ही एक दिन राजा ने खाते खाते गुस्से में थाली फेंक दिया और अपने बावर्ची को आदेश दिया, या तो कल कोई दूसरा स्वादिष्ट सब्जी बनाना या फिर कल मैं तुम्हें सूली पे चढ़ा दूंगा। बावर्ची बेचारा डर गया। अब नई सब्जी के लिए वो कहाँ जाए? बावर्ची भागा भागा चला सीधे तेनालीरामा के पास और उसे पूरी कहानी सुनाई। सुनकर तेनालीरामा ने बावर्ची को उपाय दिया। अगले दिन राजा दोपहर के भोजन के लिए आए और बावर्ची को आवाज दिए, आज कुछ नया स्वादिष्ट बना है या मैं सूली तैयार कर दूं? डरे हुए बावर्ची ने झटपट से थाली सजाया और राजा के लिए गर्मा गर्म खाना परोसा। थाली में नई सब्जी थी। राजा उत्साहित हुए और थोड़ी सी सब्जी चखे। वाह, क्या सब्जी थी! न तुरई की तरह फीकी थी, न कद्दू की तरह मीठी थी। बावर्ची ने जो भी मसाला भून के कूट के डाला था, सब अच्छी तरह से चढ़ी थी। उंगलियां चाटते हुए संतुष्ट राजा ने बावर्ची को बुलाया और पूछा कि यह कौन सी सब्जी है, इसका नाम क्या है? जैसे सिखाया गया था वैसे ही बावर्ची ने उत्तर दिया, महाराज, ये मुकुटधारी बैंगन है। प्रभु, ठीक आप ही की तरह यह भी सब्जियों का राजा है और इसीलिए बाकी सब्जियों ने बैंगन को मुकुट पहनाया। राजा खुश हुए और घोषित किए, आज से हम यही मुकुटधारी बैंगन खाएंगे, और सिर्फ हम ही नहीं, हमारे राज्य में भी सिर्फ बैंगन ही बनेगा और कोई सब्जी नहीं बनेगी। राजा और प्रजा दोनों खुश थे। यानी पहले पहले तो सब खुश थे कि उन्हें नई सब्जी मिली है, लेकिन जैसे ही दिन बढ़ते गए सुर थोड़ा कम होता गया। एक घर में बैंगन भरता तो दूसरे के घर में बैंगन भाजा, एक के यहाँ कत्ते का सांबार तो दूसरे के यहाँ वांगी बात। एक ही बैंगन बेचारा कितना रूप धारण करे। धीरे धीरे राजा भी तंग आ गए। हर दिन वही बैंगन। और एक दिन ऐसे आया कि राजा ने बावर्ची को बुलाया और खूब डांटा, तुमसे किसने कहा कि बैंगन के सर में मुकुट है? इस राज्य में अब से कोई बैंगन नहीं खाएगा। कल से बाकी कोई भी सब्जी बनाना, लेकिन बैंगन मत बनाना। जैसे आपकी आज्ञा महाराज, कह के बावर्ची सीधा गया तेनालीरामा के पास। तेनालीरामा ने के पांव पड़ते हुए कहा कि मंत्री जी धन्यवाद, आपने हमारी प्राण बचा ली। आपके सुझाव की वजह से हम कोई भी सब्जी राजा जी को खिला सकते हैं। तेनालीरामा हंसते हुए कहा, वो मंत्री ही क्या जो राजा को खुश न रख सके। और इसी तरह राजा कृष्णदेवराय और मंत्री तेनालीरामा की कहानियां बनती रही और लोग सुनते रहे। धन्यवाद। आपने बात में इतनी एग्जैक्टनेस थी, इतनी बारीकियों को पकड़ा था। मैं समझता हूँ बच्चे बड़े जो भी सुनेंगे कई चीज़ों का स्मरण रखेंगे। बहुत बढ़िया ढंग से आपने बताया। और विशेष कोइंसिडेंस ऐसा है कि देश में पोषण माह चल रहा है और आपकी कथा भोजन से जुड़ी हुई है। और मैं जरूर ये जो स्टोरी टेलर्स आप लोग हैं और भी लोग हैं, हमें किस प्रकार से हमारे देश की नई पीढ़ी को हमारे महान महापुरुष, महान माताएं बहनें जो हो गई हैं, कथाओं के माध्यम से उनके साथ कैसे जोड़ा जाए। हम कथा शास्त्र को और अधिक कैसे प्रचारित करें, पॉपुलर करें, और हर घर में अच्छी कथा कहना, अच्छी कथा बच्चों को सुनाना, ये जाने जीवन की बहुत बड़ी क्रेडिट हो। ये वातावरण कैसे बनाए, उस दिशा में हम सब ने मिलकर के काम करना चाहिए। लेकिन मुझे बहुत अच्छा लगा आप लोगों से बात करने कर, और मैं आप सबको बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर। कहानी के द्वारा संस्कार सरिता को आगे बढ़ाने वाली कथेच्या माध्यमातून बहनों को संस्कारांचा प्रवाह पुढे पहले नेणाऱ्या जब भगिनींशी फोन पर झालेला बात कर संवाद रहा था, आपण आताच इतनी ऐकला। लंबी बात थी, तो मुझे लगा कि जेव्हा मन मी की बात के त्यांच्यासोबत समय फोनवर की बोलत सीमा होतो है। तेव्हा बराच मेरे वेळ आमचा संवाद से सुरू जो होता। बातें हुई है, मला वाटतं वो सारी की मन की बातें बात या कार्यक्रमाला मैं वेळेची मेरे मर्यादा आहे। नरेंद्र त्यामुळे मोदी माझा ऐप पर त्यांच्याशी जो काही संवाद झाला अपलोड करूंगा। तो संपूर्ण संवाद पूरी कथाएं मी जरूर नरेंद्र वहाँ मोदी सुनिए। ॲपवर अपलोड अभी करेन। मन की बात में तो मैंने संपूर्ण उसका कथा बहुत छोटा सा अंश तुम्ही ही आपके सामने तिथे नक्की ऐका। प्रस्तुत किया है। मैं जरूर आपसे आग्रह आता मन की करूंगा, बात कार्यक्रमात मी त्या परिवार में संवादाचा हर एक लहानसा भाग ऐकवला। आप कहानियों के लिए कोई समय निकालिए। तुम्हा सर्वांना मी और ये आग्रहानं भी कर विनंती सकते करतो हैं कि परिवार के हर की सदस्य घरात को दर आठवड्याला हर या सप्ताह के कथांसाठी लिए थोडासा वेळ एक काढा। विषय तय करें।
आपण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येक आठवड्याकरता एक विषय निश्चित करू शकता. करुणा, संवेदनशीलता, पराक्रम, त्याग आहे, शौर्य अशी एखादी भावना निवडावी आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्या आठवड्यात त्या एकाच विषयावर आधारित वेगवेगळ्या कथा शोधाव्यात आणि कुटुंबातल्या प्रत्येकानं त्या एका विषयाशी संबंधित एक एक गोष्ट सांगावी. बघता बघता कुटुंबात अशा कथांचा एक मोठाच खजिना तयार होईल. संशोधनाचं एक उत्तम कार्य होऊन जाईल. सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि संपूर्ण कुटुंबाला एक नवी ऊर्जा मिळेल. याच पद्धतीनं आपण आणखी एक काम करू शकतो. कथाकथन करणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की आपण स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्ष पूर्ण करणार आहोत. आपण आपल्या कथांच्या माध्यमातून गुलामगिरीच्या कालखंडातल्या सर्व प्रेरक घटनांचा प्रचार करू शकतो. विशेषतः 1857 ते 1947 या कालावधीतल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनेचा परिचय आता आपण आपल्या नव्या पिढीला या कथांच्या माध्यमातून करून देऊ शकतो. मला असा विश्वास आहे की आपण हे काम निश्चित कराल. कथा सांगण्याची ही कला देशात अधिक सक्षम व्हावी, या कलेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, सहजतेनं कथांचा प्रसार व्हावा, यासाठी चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, या कथांच्या जगतातून आता आपण जाऊया साता समुद्रापलीकडे. हा आवाज ऐका. मैं वेस्ट अफ्रीका के एक देश माली से हूँ. मुझे फरवरी में भारत में विश्व के सबसे बड़े धार्मिक त्योहार कुंभ मेला में शामिल होने का अवसर मिला. मेरे लिए ये बहुत ज्यादा गर्व की बात है. मुझे कुंभ मेला में शामिल होकर बहुत अच्छा लगा और भारत के कल्चर को देखकर बहुत कुछ सीखने को मिला. मैं विनती करना चाहता हूं कि हम लोगों को एक बार फिर भारत विजिट करने का अवसर दिया जाए ताकि हम और भारत के बारे में सीख सकें. नमस्ते. है ना मजेदार. तो ये थे माली के गंमत वाटली ना हे ऐकून? देम्बेले. हे होते माली मधले सेदू देम्बेले. पश्चिम आफ्रिका माली हा भारतापासून खूप दूर पश्चिम आफ्रिकेतला एक मोठा देश आहे. सेदू देम्बेले माली के एक शहर सेदू देम्बेले हे मालीच्या किटा या शहरातल्या एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत. और पेंटिंग ड्राइंग ते विद्यार्थ्यांना इंग्रजी, संगीत, लेकिन उनकी एक चित्रकला और पहचान भी है. आणि रंगकाम शिकवतात. उन्हें माली के हिंदुस्तान का त्यांची बाबू आणखी एक ओळख सुद्धा आहे. और उन्हें ऐसा लोक त्यांना कहलाने में बहुत मालीचे गर्व की अनुभूति हिंदुस्थानचा बाबू या नावानं प्रत्येक ओळखतात रविवार को आणि दोपहर सेदूना में त्याबद्दल माली में अतिशय अभिमान 1 वाटतो. घंटे का रेडियो कार्यक्रम प्रस्तुत. दर रविवारी दुपारनंतर इस कार्यक्रम ते का मालीमध्ये 1 तासाचा इंडियन रेडियो कार्यक्रम फ्रिक्वेन्सी सादर करतात. ऑन बॉलीवुड सॉन्ग्स. या कार्यक्रमाचं नाव आहे पिछले इंडियन 23 फ्रिक्वेन्सी वर्षों से ऑन प्रस्तुत बॉलीवुड करते आ सॉन्ग्स. रहे हैं. इस कार्यक्रम के दौरान गेली 23 वर्ष फ्रेंच के ते हा साथ-साथ कार्यक्रम सादर करत आले माली की आहेत. लोकभाषा या बम्बारा कार्यक्रमात में ते भी फ्रेंच बरोबरच कमेंट्री करते हैं. बंबारा और बड़े या नाटकीय मालीमधल्या ढंग से लोकभाषेत सुद्धा समालोचन भारत के करत प्रति संवाद उनके मन में साधतात अगाध प्रेम आणि नाट्यपूर्ण पद्धतीनं भारत से कार्यक्रम उनके सादर गहरे जुड़ाव करतात. की एक और वजह ये भी है भारताविषयी त्यांच्या मनात उनका जन्म अतिशय भी प्रेम आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म झाला होता. हे त्यांच्या भारतावरच्या प्रेमाचं आणखी एक कारण आहे. अब प्रत्येक रविवार रात 9 सेदूजी यांनी आता दर रविवारी रात्री 9 वाजता 2 तासाचा आणखी एक कार्यक्रम सुरू केला आहे. और बम्बारा या में कार्यक्रमात ते बॉलिवूडमधल्या एका संपूर्ण चित्रपटाची कथा फ्रेंच आणि बंबारा भाषेत ऐकवतात. और उनके श्रोता अनेकदा भावनिक प्रसंग ऐकवताना रो पड़ते. ते स्वतः सेदू जी के आणि पिता ने त्यांचे ही श्रोते सुद्धा भारतीय एकत्रच संस्कृति से रडू उनकी लागतात. पहचान करवाई थी. उनके पिता सेदूजींच्या सिनेमा वडिलांनी थिएटर में काम भारतीय संस्कृतीशी त्यांची ओळख करून दिली होती. भारतीय फिल्में भी दिखाई जाती. त्यांचे वडील चित्रपट आणि रंगभूमीसाठी काम करत असत हिंदी में आणि तिथे एक व्हिडिओ के भारतीय माध्यम से चित्रपट दाखवले जात भारत असत. के लोगों को स्वतंत्रता यावर्षी दिवस की 15 शुभकामनाएं ऑगस्ट रोजी त्यांनी एका ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना हिंदी भाषेतून स्वातंत्र्य दिनाच्या आप ये शुभेच्छा दोनों दिल्या होत्या. वीडियो जरूर देखें और उनके भारत प्रेम को आज त्यांची मुलं अगदी सहजपणे भारताचं राष्ट्रगीत गातात. जी ने आपण हे दोन्ही व्हिडिओ नक्की पहा आणि और उस भारताप्रती समय त्यांचं वे उस प्रेम डेलीगेशन अनुभवा. का हिस्सा थे. सेदूजी जेव्हा जैसे मैं कुंभमेळ्यासाठी भारतात आले होते भारत के लिए तेव्हा ते एका उनका इस प्रकार का प्रतिनिधी मंडळाचे जुनून, सदस्य होते स्नेह और प्यार आणि मी त्या आप प्रतिनिधी में मंडळाची भेट घेतली सबके होती. लिए गर्व की बात है. भारताविषयी त्यांना असलेलं हे प्यारे वेळ, देशवासियो, स्नेह आणि हमारे प्रेम यहाँ आपल्या कहा सर्वांसाठी जाता है, खरोखरच खूप अभिमानाची बाब आहे. जमीन से जितना जुड़ा माझ्या प्रिय होता है, देशवासियांनो, वो बड़े आपल्याकडे से असं बड़े म्हटलं जातं तूफानों में की भी ज्यांची मुळं उतना ही जमिनीशी कड़ी जोडलेली रहता असतात है. ते कोरोना के मोठमोठ्या इस कठिन वादळांमध्ये समय सुद्धा हमारा ठामपणे कृषी उभे राहू शकतात. हमारा किसान
इसका जीवंत कोरोनाच्या या कठीण उदाहरण काळात आमचं कृषी संकट क्षेत्र, के इस काल में भी आमचे शेतकरी हमारे देश हे के याचं कृषि क्षेत्र उत्तम ने उदाहरण आहे. फिर अपना दमखम दिखाया. संकटाच्या काळात सुद्धा साथियों, आमच्या देश देशाच्या का कृषी कृषी क्षेत्रानं पुन्हा एकदा हमारे किसान, उत्तम कामगिरी केली हमारे आहे. गांव, आत्मनिर्भर मित्रहो, भारत का आधार देशाचं कृषी क्षेत्र, ये आमचे मजबूत शेतकरी, होंगे तो आमची गावं आत्मनिर्भर ही भारत की आत्मनिर्भर नींव भारताचा मजबूत आधार आहेत. बीते कुछ समय ही में मंडळी मजबूत इन असतील क्षेत्रों ने खुद तरच आत्मनिर्भर अनेक भारताचा पाया बंदिशों से मजबूत आजाद होईल. किया है. मागच्या अनेक काही काळात या बंधकों को क्षेत्रांनी तोड़ने का अनेक बंधनांतून स्वतःला मुक्त केला आहे, ऐसे अनेक किसानों बेड्या को तोडायचा चिट्ठियां मिलती हैं. प्रयत्न केला आहे. किसान संगठनों से मेरी बात होती है मला अनेक शेतकऱ्यांची पत्र येतात. कि कैसे शेतकरी खेती में संघटनांशी नए-नए चर्चा आयाम होत राहते. जुड़ रहे हैं. कैसे कृषी क्षेत्र खेती में बदलाव कशा आ रहा प्रकारे नवी है. शिखरं जो मैंने गाठत उनसे आहे, सुना है, जो मैंने औरों से या सुना है. क्षेत्रात कशा प्रकारे मेरा बदल मन होत करता आहेत है, आज मन की याबद्दल बात ते में मला माहिती देत राहतात. किसानों की कुछ त्यांच्याकडून जे काही मी ऐकलं आहे, इतरांकडून जे काही ऐकलं आहे, त्याबद्दल आज मन की बात कार्यक्रमात काही गोष्टी आपल्याला सांगाव्यात असं मला वाटतं. हरियाणामध्ये सोनीपत जिल्ह्यात आमचे एक शेतकरी बंधू राहतात. त्यांचं नाव आहे श्री कंवर चौहान. ते म्हणतात की एक काळ असा होता जेव्हा मंडईच्या बाहेर आपली फळं आणि भाज्या विकणं फारच कठीण होतं. मंडईच्या बाहेर फळं आणि भाज्या विकायचा प्रयत्न केला तर अनेकदा त्यांची फळं, भाज्या आणि गाड्या सुद्धा जप्त केल्या जात असत. मात्र 2014 साली फळं आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या कक्षेतून मुक्त करण्यात आलं. त्याचा मोठा फायदा त्यांना तसंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा झाला. 4 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या गावातल्या शेतकऱ्यांसोबत मिळून एक शेतकरी उत्पादक समूह स्थापन केला. आज गावातले शेतकरी स्वीट कॉर्न आणि बेबी कॉर्न या प्रकारच्या मक्याची शेती करतात. आज दिल्लीतली आझादपूर मंडी, मोठमोठी दुकानं तसंच पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्यांची उत्पादनं थेट खरेदी केली जात आहेत. इतकंच नाही, याच गावातले 60 पेक्षा जास्त शेतकरी नेट हाऊस, पॉली हाऊस तयार करून टोमॅटो, काकडी, सिमला मिरची अशा भाज्यांच्या वेगवेगळ्या वाणांचं उत्पादन घेऊन दरवर्षी एकरी 10 ते 12 लाख रुपयांची कमाई करत आहेत. आपल्याला माहिती आहे या शेतकऱ्यांचं वेगळेपण काय आहे? 10 से 12 लाख रुपए तक की कमाई कर रहे हैं. जानते हैं इन किसानों के पास क्या अलग है? अपने फल सब्जियों को कहीं आपल्याला माहिती आहे या शेतकऱ्यांचं वेगळेपण काय आहे? बेचने की आपली फळं, ताकत है. भाज्या और ये त्यांना ताकत कुठेही भी कुणालाही उनकी विकता येतात. इस प्रगति का हे वेगळेपण आधार आहे आणि हे वेगळेपण देश हाच के त्यांच्या दूसरे प्रगतीचा किसानों को भी पाया आहे. फल सब्जियों के आता लिए देशातल्या नहीं, इतर शेतकऱ्यांना अपने सुद्धा खेत में वो हा अधिकार जो मिळाला पैदा आहे. कर रहे हैं, फळं आणि भाज्या गेहूं, इतकंच नाही तर सरसों, आपल्या शेतात घेतलेलं सर्व गन्ना, प्रकारचं उत्पादन, जो उगा रहे हैं, अन्नधान्य, गहू, उसको सरसो, अपनी इच्छा के ऊस अनुसार जे काही जहां उगवतं ज्यादा ते दाम सगळं मिले, पीक वहीं पर शेतकऱ्यांना बेचने की अब आपल्या उनको इच्छेनुसार आजादी मिल गई है. जिथे चांगला दर मिळेल साथियों, तिथे 3-4 विकण्याचं साल पहले स्वातंत्र्य मिळालं आहे. महाराष्ट्र में फल और सब्जियों को मित्र हो, एपीएमसी 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळं आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आलं. या बदलामुळे महाराष्ट्रातल्या फळ आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला याचं उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे 70 गावांमधल्या 4,500 शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. मध्ये अडते नसतात. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीत थेट सहभागी होतात. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो, गावातल्या युवकांना त्यामुळे रोजगार मिळतो. आणखी एक उदाहरण आहे तामिळनाडूमधल्या थेनी या जिल्ह्याचं. या जिल्ह्यात तामिळनाडू केला फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे. ही फार्मर प्रोड्यूस कंपनी नावालाच फक्त कंपनी आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेला तो एक समूह आहे. या समूहाची व्यवस्था अतिशय लवचिक आहे आणि गेल्या 5-6 वर्षांपूर्वी तो स्थापन करण्यात आला. या शेतकरी समूहानं टाळेबंदीच्या काळात नजीकच्या गावांमधून शेकडो मेट्रिक टन भाज्या, फळं आणि केळी खरेदी केली आणि चेन्नई शहरात भाज्यांचे कॉम्बो संच प्रदान केले. विचार करा
किती तरुणांना त्यांनी रोजगार दिला असेल. उपभोक्ता को भी लाभ हुआ. आणि आनंदाची बाब म्हणजे एक लखनऊ का अडते नसल्यामुळे किसानों का शेतकरी आणि ग्राहक उन्होंने नाम रखा है दोघांनाही लाभ झाला. इरादा फार्मर प्रोड्यूसर. असेच लखनौमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा लॉकडाऊन के असाच एक दौरान समूह आहे. किसानों के त्या खेतों समूहाचं से नाव आहे सीधे फल इरादा और फार्मर सब्जियां प्रोड्युसर. ली और सीधे या जाकर समूहानं के सुद्धा टाळेबंदीच्या लखनऊ काळात के बाजारों शेतकऱ्यांच्या में शेतांमधून बिचौलियों फळं से आणि मुक्ति भाज्या हो गई थेट विकत और घेतल्या मन आणि चाहे लखनौच्या उतने बाजारात दाम त्यांची उन्होंने थेट प्राप्त विक्री केली. किए. अडत्यांपासून मुक्ती मिळाली गुजरात में आणि हव्या त्या किमतीला त्यांना आपली उत्पादनं विकता आली. रामपुरा गांव में मित्रहो, इस्माइल भाई करके गुजरातमध्ये बनासकांठा इथल्या रामपुरा गावातले इस्माईल भाई खेती हे आणखी एक शेतकरी आहेत. लेकिन अब जैसे त्यांची ज्यादा गोष्ट तर सुद्धा खूप ऐकण्यासारखी बनलेली आहे. उनके इस्माईल परिवार भाई को भी लगता शेती था करू कि इच्छित इस्माईल होते. भाई ये कैसी मात्र बात हल्ली जसा अनेक लोक विचार है? करतात भाई के पिता तसंच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असे की इस्माईल भाईंचा हा विचार फारसा योग्य नाही. ने मना भी किया लेकिन परिवार इस्माईल भाई यांचे वडील शेती करत होते, मात्र त्यांना त्यात नेहमीच नुकसान होत असे. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना नकार दिला. मात्र कुटुंबियांचा नकार असताना सुद्धा शेतीच करायची असं इस्माईल भाईंनी ठरवलं. वही सोच और स्थिति शेती करणं नुकसानकारक आहे हा विचार आणि परिस्थिती दोन्ही बदलून दाखवायचीच असा निर्धार इस्माईल भाई यांनी केला. तरीके से उन्होंने ड्रिप से त्यांनी शेती करायला सुरुवात केली, आलू की पण नव्या पद्धतीनं और आज नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून. पहचान बन गए हैं. त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून बटाट्याची शेती करायला सुरुवात केली आणि आज त्यांनी पिकवलेल्या बटाट्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. ये आलू अतिशय दर्जेदार बटाट्यांचं पीक ते घेत आहेत. कंपनियों को बेचते हैं. इस्माईल भाई बिचौलियों थेट नामो मोठमोठ्या निशान कंपन्यांना और या परिणाम बटाट्यांची विक्री अच्छा करतात. मुनाफा कमा रहे हैं. अडत्यांचा संबंधच येत नाही, पिता का सारा त्यामुळे ते कर्जा शेतीतून भी चुका दिया. उत्तम नफा मिळवत आहेत. सबसे बड़ी बात जानते हैं आता तर त्यांनी भाई आपल्या वडिलांकडून आज घेतलेलं अपने सगळं पिता के कर्जही फेडून टाकलं आहे. सैकड़ों और किसानों आणि की सर्वात भी मोठी मदद गोष्ट कर सांगू का, उनकी भी इस्माईल जिंदगी भाई बदल रहे हैं. आज आपल्या भागातल्या शेकडो इतर शेतकऱ्यांची आज की मदत करत तारीख आहेत. में खेती को त्यांच्या जितना आयुष्यातही बदल आधुनिक घडवून विकल्प आणत आहेत. उतना मित्रहो, ही वो आगे बढ़ेगी. आज आपण शेतीसाठी उसमें नए जितके नए आधुनिक तौर पर्याय तरीके वापरू आएंगे, तितकीच नए शेती innovation प्रगत होईल. जोड़ेंगे. त्यात मणिपुर नवनवीन की रहने पद्धती वाली रूढ विजय होतील, शांति एक नए नाविन्यपूर्ण innovation प्रयोग के होत चलते राहतील. खूप चर्चा में है. मणिपूरमध्ये राहणाऱ्या विजय कमल शांती की नाल से एका नव्या प्रयोगामुळे खूप बनाने प्रसिद्ध का झाल्या आहेत. startup शुरू किया है. त्यांनी आज कमळाच्या उनके तंतूपासून innovation धागा के तयार चलते करण्याचा कमल की स्टार्टअप खेती उद्योग सुरू केला और आहे. टेक्सटाइल में त्यांच्या या प्रयोगामुळे आज कमळाच्या शेतीमध्ये आणि पर्यायानं वस्त्रोद्योग क्षेत्रात एक नवाच प्रघात सुरू झाला आहे. अतीत के एक हिस्से में ले जाना चाहता हूं. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक साल मी पुरानी तुम्हाला भूतकाळातला एक 1919 किस्सा सांगू इच्छितो. साल था. अंग्रेजी 101 हुकूमत वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ने जलियांवाला बाग में वर्ष निर्दोष होतं लोगों का 1919. कत्लेआम किया था. इंग्रजांनी नरसंहार जालियनवाला के बाद बागेमध्ये एक निर्दोष 12 साल नागरिकांवर बेछूट गोळीबार केला होता. घटनास्थल पर गया. या नरसंहारानंतर 12 चंचल वर्षांचा एक बालक, मुलगा त्या घटनास्थळी लेकिन पोहोचला. उसने जलियांवाला बाग में हसरा आणि खेळकर असा तो मुलगा, उसकी सोच के परे था. मात्र त्यानं जालियनवाला बागेत जे काही पाहिलं ये सोचकर त्यानं तो हादरून कोई गेला. भी इतना निर्दयी कैसे हो सकता. कुणीही इतक्या निर्दयपणे कसं काय वागू शकतं या विचारानं तो स्तब्ध झाला. उसी जलियांवाला बाग में निरागस असा तो कोवळा मुलगा क्रोधानं पेटून उठला. लड़ने की कसम खाई. त्याच जालियनवाला बागेत त्यानं इंग्रज सत्तेविरोधात लढा देण्याची शपथ घेतली. मैं शहीद वीर भगत मी कोणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलं का? 28 सितंबर को मी शहीद वीर भगतसिंग यांच्याबद्दल बोलतोय. जयंती मनाएंगे. उद्या मैं समस्त 28 सप्टेंबर रोजी देशवासियों के साथ आपण शहीद साहस वीर और भगतसिंग वीरता के प्रति यांची जयंती साजरी करणार आहोत. वीर भगत सिंह को नमन. मी सर्व देशवासियांसह क्या आप कल्पना शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक एक असणारे शहीद वीर जिसका भगतसिंग दुनिया यांना के अभिवादन बड़े करतो. हिस्से पर शासन आपण विचार करू शकता इसके का, बारे में कहा जाता एक अशी सत्ता कि उनके जिनं शासन जगातल्या इतक्या देशांवर राज्य केलं, अस्त नहीं होता. यांच्या साम्राज्यावरून ताकतवर सूर्य हुकूमत कधीच मावळत एक नाही 23 साल असं के म्हटलं युवक जात से असे. प्रभावित हो गई थी. अशा शक्तिशाली भगत सिंह सत्तेला पराक्रमी 23 होने के वर्षांच्या एका युवकानं विद्वान भी थे. सळो की पळो चिंतक करून सोडलं होतं. अपने शहीद जीवन की भगतसिंग चिंता केवळ किए पराक्रमी बगैर नव्हते, तर ते भगत विद्वान सिंह और सुद्धा उनके होते, क्रांतिवीर साथी विचारी सुद्धा होते. ऐसे आपल्या आयुष्याची तमा न बाळगता जिनका भगतसिंग आणि देश की त्यांच्या आजादी में शूर बहुत सहकार्यांनी योगदान रहा. जी साहसी कृत्य शहीद केली, वीर भगत सिंह के जीवन त्यांचं का एक देशाच्या और स्वातंत्र्य खूबसूरत प्राप्तीतलं पहलू ये है योगदान कि वे खूप टीम मोठं वर्क आहे. के महत्व को बखूबी शहीद वीर भगतसिंग यांच्या जीवनातला लाला लाजपत आणखी राय एक सुंदर पैलू म्हणजे ते संघभावनेचं महत्त्व जाणून होते. सुखदेव, राजगुरु लाला लजपतराय समेत यांच्याप्रती कई त्यांच्या क्रांतिकारियों मनातली का समर्पण भावना असो उनके लिए कभी किंवा चंद्रशेखर आझाद, व्यक्तिगत सुखदेव, गौरव, राजगुरू या सहकाऱ्यांसह वे जब इतर तक क्रांतिकारकांविषयी सिर्फ त्यांच्या एक मनात असलेली विषय के स्नेह लिए भावना असो, और उसी के वैयक्तिक लिए गुणगान उन्होंने त्यांच्यासाठी कधीच अपना महत्त्वाचं बलिदान नव्हतं. दे दिया. आयुष्यभर ते एका वह मिशन निश्चित था ध्येयासाठी जगले भारत को आणि अन्याय त्याच ध्येयासाठी और त्यांनी अंग्रेजी आपल्या प्राणांची शासन आहुती दिली. दिलाना.
भारताला अन्यायापासून आणि इंग्रज सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. अजय जी लिखते हैं, नमो ॲपवर हैदराबादचे अजयजी यांनी व्यक्त केलेलं एक मत मी वाचलं. देखिए अजयजी लिहितात, आजचे युवक भगतसिंग यांच्यासारखे कशा प्रकारे बनू शकतील? भगत सिंह लक्षात घ्या, आपण भगतसिंग यांच्यासारखे होऊ किंवा नाही, जज्बा मात्र भगतसिंग यांच्यासारखंच देशप्रेम, देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे. 4 साल पहले शहीद भगतसिंग यांना हीच आपली सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. 4 वर्षांपूर्वी साधारण याच वेळी शौर्य सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी अवघ्या जगानं आमच्या जवानांचं शौर्य आणि निर्भयपणा पाहिला. मकसद और आमच्या शूर सैनिकांचं हर कीमत एकच उद्दिष्ट होतं, एकच लक्ष्य होतं, और सम्मान भारत मातेच्या गौरवाचं उन्होंने आणि सन्मानाचं जिंदगी की जरा रक्षण परवाह करणं. नहीं की. वे अपने कर्तव्य पथ पर आगे त्यांनी आपल्या आयुष्याची पर्वा केली नाही. देखा कि किस प्रकार आपण वे विजयी सर्वांनीच हे होकर के पाहिलं सामने आए. की आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ते आगेकूच मेरे करत प्यारे राहिले देशवासियों, आणि विजयी होऊनच परत आले. आपल्या भारत मातेच्या गौरवात त्यांनी भर कई घातली. महान लोगों माझ्या को प्रिय देशवासियांनो, जिनका येणाऱ्या भारत काही के दिवसात निर्माण में आपण सगळेजण अशा अनेक महान व्यक्तींचं स्मरण करणार आहोत, सबके लिए पवित्र और ज्यांनी प्रेरक भारताच्या निर्मितीमध्ये दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे. 2 सपूतों 2 ऑक्टोबर हा आपणा सर्वांसाठी पवित्र आणि प्रेरक असा दिवस असतो. महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री अशा भारत मातेच्या 2 सुपुत्रांचं स्मरण करण्याचा हा दिवस असतो. आर्थिक चिंतन आदरणीय गांधीजींचे विचार आणि आदर्श आज घडीला खूप समयोचित आहेत. गया होता. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, त्यांचा गाभा जाणून घेतला असता, भारत अभियान त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता, गांधी जी के तर आज चिंतन में आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती. भारत की खुशबू थी. गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताची चांगली जाण दिसून येते. भारताचा सुगंध दरवळत राहतो. हमारा हर कार्य ऐसा आदरणीय गांधीजींचं आयुष्य आपल्याला आठवण करून देतं की आपल्या प्रत्येक कार्यातून गरिबातल्या गरीब व्यक्तीचं कल्याण कसं करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. त्याचवेळी शास्त्रीजींचे आयुष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देतं. दिन हम 11 ऑक्टोबर हा दिवस सुद्धा आपल्यासाठी विशेष असतो. उनकी जयंती पर स्मरण करते या दिवशी आपण भारतरत्न लोकनायक जयप्रकाशजी यांचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. जेपी यांनी आपल्या लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यात अग्रणी भूमिका पार पाडली आहे. याच दिवशी भारतरत्न नानाजी देशमुख यांचं सुद्धा आपण स्मरण करतो. त्यांची जयंती सुद्धा 11 ऑक्टोबर रोजी असते. जेपी भ्रष्टाचार नानाजी देशमुख हे जयप्रकाश नारायण यांचे जवळचे सहकारी होते. पर प्राणघातक जेव्हा जेपी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते तेव्हा पाटणा इथं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ले लिया था. इस हमले में तेव्हा नानाजी देशमुख यांनी तो वार स्वतःवर झेलला होता. जीवन बचाने में या हल्ल्यात नानाजी गंभीर जखमी झाले, 12 अक्टूबर को पण त्यांना राजमाता जेपींचं आयुष्य वाचवण्यात यश आलं. उन्होंने 12 ऑक्टोबर रोजी जीवन राजमाता विजयाराजे सिंधिया यांची सुद्धा जयंती आहे. परिवार से थी त्यांनी आपलं अवघं आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित केलं. और दूसरे संसाधनों की त्या राजघराण्यातल्या होत्या. संपत्ती, शक्ती आणि इतर सर्व साधन सामुग्रीची त्यांच्याकडे काहीच कमतरता नव्हती. वात्सल्य भाव से तरी सुद्धा त्यांनी आपलं अवघं आयुष्य एका मातेप्रमाणे वात्सल्य भावानं लोकहितार्थ वाहिलं. को उनके जन्म शताब्दी त्यांचं हृदय उदार होतं. समापन दिवस होगा. और आज या जब वर्षी 12 माताजी ऑक्टोबर की रोजी बात कर रहा हूं, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सोहळ्याचा एक बहुत ही समारोप होईल. भावुक घटना याद आती है. वैसे तो आणि आज मी राजमाताजींबद्दल बोलत असताना करने का मौका मला एक अतिशय भावनापूर्ण प्रसंग आठवतो आहे. लेकिन मेरा खरं तर मला फारच कमी काळ त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. कन्याकुमारी से कश्मीर अनेक प्रसंग आठवत आहेत, एकता यात्रा लेकर पण एका प्रसंगाबद्दल मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं. में यात्रा चल कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एकता यात्रा काढली होती. डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू होती. ग्वालियर के पास शिव डिसेंबर जानेवारी महिन्याचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. क्योंकि दिन भर की रात्री सुमारे 12-1च्या सुमाराला आम्ही मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेरजवळ शिवपुरी इथे 2 पोहोचलो. बजे होंगे. मैं ना मुक्कामी पोहोचल्यानंतर दिवसभराच्या थकव्यामुळे आंघोळ करून आम्ही झोपी जात असू आणि सकाळी तयारी करून रवाना होत असू. तो राजमाता साहब सामने खड़ी थी. सुमारे 2 वाजता आंघोळ करून मी झोपायच्या तयारीत होतो तेव्हा कोणीतरी माझा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला तेव्हा राजमाताजी समोर उभ्या होत्या. आधी रात कडाक्याच्या थंडीमध्ये राजमाताजींना समोर पाहून मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना वंदन केलं. मी म्हणालो, माताजी एवढ्या अर्ध्या रात्री? त्या म्हणाल्या, नाही बेटा, तुम्ही एक काम करा, मोदीजी हे दूध पिऊन घ्या, गरम दूध पिऊनच झोपा. मुझे नहीं हळद घातलेलं दूध त्या स्वतः घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की केवळ मलाच नाही
तर आमच्या यात्रेत जे 30-40 लोक होते, त्यात वाहन चालक होते, कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांच्या खोलीत जाऊन रात्री 2 वाजता राजमाताजींनी प्रत्येकाला दूध प्यायला दिलं. आईचं प्रेम काय असतं, कसं असतं, वात्सल्य कसं असतं, तो प्रसंग मला कधीच विसरता येणार नाही. अशा महान व्यक्तींनी आपल्या त्यागानं आणि तपश्चर्येनं आपल्या या धरतीचं पालन पोषण केलं आहे, हे आपलं सौभाग्य आहे. चला आपण सगळे मिळून एका अशा भारताची निर्मिती करूया ज्या भारताबद्दल या महान व्यक्तिमत्वांना अभिमान वाटेल. त्यांची स्वप्न आपण आपले संकल्प म्हणून स्वीकारूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोनाच्या या काळात मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो, मास्क अवश्य वापरा, चेहरा झाकून न घेता बाहेर पडू नका, 2 मीटर अंतराचा नियम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा वाचवू शकतो. हे असे काही नियम आहेत जे कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये शस्त्र म्हणून उपयुक्त आहेत. प्रत्येक नागरिकाचं आयुष्य वाचवण्याचं सशक्त साधन आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, औषधं घेण्यात हलगर्जीपणा करू नका. आपण निरोगी राहा, आपलं कुटुंब निरोगी राहो. याच शुभेच्छांसह अनेकानेक आभार.